सर्वांना नमस्कार। सर्वात प्रथम आज आपण आपल्या महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा करतोय। त्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून अतिशय खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या नियामक मंडळाचे माननीय अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, आपल्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर विलास उगले सर, आपलंच शेजारचं भावंड असलेल्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉक्टर किशोर देसरडा सर, दोनही महाविद्यालयातले सर्व उपप्राचार्य, इलेक्ट्रॉनिक्स विभागातले माझे ज्येष्ठ सहकारी आणि माझ्यानंतर ते सहसचिव झाले असे सुधीर भोसले सर, उपस्थित सर्व प्राध्यापक बंधुभगिनी आणि प्रशासकीय कर्मचारी बंधुभगिनी। तोडमल मॅडमसारख्या व्यक्ती ज्यावेळेला सूत्रसंचालन करत असतात त्यावेळेला जरा अडचण होते। म्हणजे मला जे बोलायचं होतं ते 2-3 मुद्दे त्यांनी आधीच सांगून टाकले, त्यामुळे पेपर फोडला। आणि मी आता विचार असा करत होतो की कॉलेजचा 80वा वाढदिवस आहे, तेव्हा 80व्या वाढदिवसानिमित्त किती वेळ बोलावं। तर आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये योजनेनं झालं आहे का अचानक झालं आहे मला माहिती नाही, परंतु तिथं माझ्यासमोर किती वेळ बोलायचं असं लिहिलेलं नाही। आणि मला जे जरा बऱ्यापैकी ओळखतात त्या सगळ्यांना माहिती की मी 1.5 तास एखाद्या विषयावर सहज बोलू शकतो। त्यामुळं अशा सगळ्या परिचित व्यक्तींच्या पोटामध्ये गोळा आला असेल, परंतु तुम्ही सगळेजण आपलेच आहात जे या ठिकाणी बसले ते देखील, आणि वर्ग क्रमांक 57, 56, 58 या ठिकाणी बसून जे ऐकतात ते पण आपलेच आहेत। त्यामुळे आपल्या सगळ्या लोकांना स्पेशल मी डिस्काउंट देणार आहे, त्यामुळे मी 1.5 तास बोलणार नाही आहे। आता डिस्काउंट किती आहे ते नंतर आपण कॅल्क्युलेट करू, मी आधी काही डिक्लेअर करत नाही। तर अशा सगळ्यांसमोर बोलताना थोडी अडचण होते आणि माझ्या मनात असं आज येत होतं की आज कॉलेजचा वाढदिवस आहे तसा माझा पण वाढदिवस आहे असं मला वाटत होतं उगीचच। आणि लहानपणी असं असतं ना की आज माझा वाढदिवस, आज माझं सगळ्यांनी ऐकायचं बरं का, असं आपण सांगत असतो ना, तसं मी आज सगळ्यांना म्हणतो की आज सगळ्यांनी माझं ऐकायचं बरं का। परंतु मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण माझं म्हणणं मनापासून ऐकणार आहात, कारण आपल्या श्रोतृवर्गामध्ये अनेक जणी माता आहेत आणि उरलेले सगळेजण मातृहृदयाचेच आहेत। ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हणलं की का बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, चोज करुनी माऊली जोजवी तसे। आपलं मूल धडपडत चालायला शिकतं, आपल्याला कौतुक वाटतं, ते बोबडे बोल शिकतं, आपल्याला कौतुक वाटतं। तसं मी आपल्यातलाच असल्यामुळे माझ्या बोलांचं तुम्हाला कौतुक वाटेल याची मला खात्री आहे। हे सांगून मी माझ्या विषयाकडे वळतो। ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बद्दल बोलायचं किंवा तिच्या कुठल्याही शाखेबद्दल बोलायचं, त्यापूर्वी एक मुद्दा सुटून गेला, तो जरा सांगतो। थोडं असा ॲक्सिडेंट होत असतो कधी कधी। आज मला बोलायला थोडंसं माझ्यावरती दडपण आहे बरं का सर, मी अगदी मोकळेपणानं सांगतो। त्याचं कारण असं आहे की आपल्यापैकी बसलेले इथे आणि तिथे पण बसलेले अनेक जण या महाविद्यालयाचेच माजी विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम ते करत आहेत, प्राध्यापक म्हणून देखील करत आहेत आणि प्रशासकीय वर्गामध्ये देखील करत आहेत। तेव्हा त्यांना सांगितलं असं ते माझ्यापेक्षा नक्कीच भारी बोलले असते याची मला खात्री आहे, परंतु त्यांना डावलून सरांनी मला संधी दिली आहे। सरांचं कदाचित माझ्यावर प्रेम आहे असं मी म्हणू शकतो। त्यामुळं अशा सगळ्या माहितगार लोकांच्या समोर बोलण्याचं एक दडपण असतं। आणि दुसरं असं आहे की आपल्यापैकी अनेक जण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरती उत्तम भाषणं करतात, हे मला माहिती आहे, अगदी तोडमल मॅडमपासून ते आपल्यासमोर बसलेल्या सगळ्यांच्या समोर। तेव्हा अशांच्या समोर भाषण करताना थोडं दडपण येतं, परंतु मी म्हटलं तसं की तुम्ही सगळेजण माता तरी आहात, नाहीतर मातृहृदयाचे तरी आहात, त्यामुळे तुम्ही माझं भाषण लक्षपूर्वक ऐकाल अशी मला खात्री आहे। तर मी सांगत असं होतो की महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीबद्दल ज्यावेळेला बोलायचं त्यावेळेला मला हटकून एक जुन्या चित्रपटातली ओळ आठवते। लक्ष्मी नावाचा चित्रपट आहे, किंवा लक्ष्मीची पावलं असं नावाचा चित्रपट आहे, मराठी भाषेतला अतिशय सुंदर गीत आहे, तुम्ही नंतर यूट्यूबवरती जरूर ऐका। तर त्या गीताचं एकूण पार्श्वभूमी वेगळी आहे, परंतु त्याच्यातली जी पहिली ओळ आहे ना ती मला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीबद्दल बोलताना नेहमी आठवते। ती ओळ अशी आहे, माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी जरा कानोसा देऊन ऐकशील कारे। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास सांगायचा म्हणजे या मातृभूमीचंच गाण आहे। तुम्हाला असं वाटेल की सर उपमा अलंकार देऊन बोलत आहेत, परंतु प्रत्यक्ष घडलेली घटना आहे। वासुदेव बळवंत फडके ज्यांनी आपल्या संस्थेची स्थापना केल्यानंतर त्यांनी उठाव केला, दुर्दैवानं अपयश आलं, त्यांना येडनच्या कारागृहात जावं लागलं। आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे, परंतु त्यातला एक बारकाव्याचा मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया। याच पुण्यामध्ये ज्यावेळेला वासुदेव बळवंतांना शिक्षा झाली आणि ठरलं की त्यांना येडनच्या कारागृहात न्यायचं, त्यावेळेस सगळे लोक बघायला जमलेले होते आणि इंग्रजांची दहशत इतकी होती की कुणी मदत करायला पुढे येत नव्हतं। वासुदेव बळवंतांनी सगळ्यांना विनंती केली की अरे कुणीतरी मूठभर माती मला द्या रे, कुणीतरी मूठभर माती मला द्या रे।
त्या गर्दीतनं कोण पुढं आला इतिहासात लिहिलेलं नाही, पण त्या कुणीतरी पुढं येऊन त्यांना ती मूठभर माती दिली. वासुदेव बळवंतांनी ती आपल्या अंगाभोवती असं पुरचुंडी करून ती बांधून ठेवली. वासुदेव बळवंत तिथं कारागृहात गेले. कारागृहामध्ये त्यांनी सुटायचा प्रयत्न केला, अयशस्वी झाला. आणि आता आपण इथून काही जिवंत बाहेर पडत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार करणारे डॉक्टर बर्वे नावाचे गृहस्थ होते. त्या बर्व्यांना त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी माझा मृत्यू होईल ना, त्यानंतर माझे अंत्यसंस्कार ज्या वेळेला होतील ना, त्यावेळेला तुम्ही कृपा करून एकच काम करा, ही जी मी मूठभर माती आणलेली आहे ती माझ्या मृतदेहावरती तुम्ही पसरा, म्हणजे मला एक समाधान मिळेल की मी माझ्या मातृभूमीच्या कुशीतच मी निजधामाला गेलेलो आहे. हा प्रसंग ज्या वेळेला मी वाचला, ऐकला, तेव्हापासून माझ्या मनात ही कल्पना अगदी स्पष्ट बसली की माझ्या मातीचे गायन. या मातीनं स्वप्न पाहिली आणि 1860 साली आपल्या संस्थेची स्थापना झाली. आणि मगाशी उल्लेख झाला की 1896मध्ये आपण महाराष्ट्र कॉलेज काढलं. साधारणपणे 3 वर्ष आपण ते कॉलेज काढलं. 1896 साली 2 प्रकारे संस्थेची प्रगती झाली. आपलं जे भावे स्कूल आहे ती सगळ्यात पहिली शाळा, पण ती आत्ताच्या भाषेमध्ये हायस्कूल आहे. त्यावेळेला प्राथमिक शाळा नव्हती आणि वरती उच्च महाविद्यालय नव्हतं. परंतु 96 साली दोन्ही गोष्टी सुरू झाल्या. भावे प्राथमिक शाळा सुरू झाली आणि महाराष्ट्र कॉलेज सुरू झालं. परंतु त्या कॉलेजमधले 2 प्राध्यापक असे होते ज्यांचं नाव शिवराम महादेव परांजपे, काळकर्ते परांजपे म्हणून आपण त्यांना ओळखतो, आणि दुसरे होते अच्युत सीताराम साठे. या सगळ्यांनी आपल्या भाषणाद्वारे, आपल्या लेखणीद्वारे त्यांनी इंग्रज सरकारच्या दडपशाहीविरुद्ध, जुलमाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. आणि अशी एक वेळ आली की इंग्रज सरकारने आपलं कॉलेज बंद पाडलं. भावे सरांना कदाचित तो धक्का सहन झाला नाही. त्याच 1-2 वर्षामध्ये इंदापूरकर गेले सुरुवातीला आणि नंतर भावे सर गेले. पण संस्थेच्या चालकांच्या मनामध्ये ही आठवण इतकी पक्की होती की 1922 साली ज्यावेळेला नाव बदललं त्यावेळेला आपण ते नावात महाराष्ट्र आणले, ते त्याची स्मृती म्हणून देखील आणलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 1935 साली संस्थेने एक प्रयत्न केला. तो म्हणजे त्यावेळची शब्दावली जरा वेगळी होती. त्यावेळेला व्यापारी कॉलेज काढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आज ज्याला आपण कॉमर्स कॉलेज म्हणतो ते काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेला विद्यापीठ होतं मुंबई विद्यापीठ, आणि त्या मुंबई विद्यापीठाच्याकडे आपल्या सगळ्यांना माहिती बिंदू नामावली असते वगैरे वगैरे, हे सगळ्यांना आपल्याला माहिती. तर त्या बिंदू नामावलीमध्ये मुंबई प्रांत होता त्यावेळेला, म्हणजे आजचा महाराष्ट्राचा बराचसा भाग विदर्भ सोडून आणि बहुतेक सगळा गुजरात आणि गोव्याचा भाग असा मिळून मुंबई प्रांत होता साधारणपणे. तर त्याच्यामध्ये एकच महाविद्यालय व्यापारी कॉलेज देण्यात येणार होतं. आणि त्यावेळेला अहमदाबादच्या लोकांनी तयारी केली. आपली तयारी थोडीशी कमी पडली, थोडं पैशाची अडचण होती, इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नव्हतं आणि दुर्दैवानं आपलं ते कॉलेज सुरू होऊ शकलं नाही. नाहीतर 1935लाच आपलं कॉमर्स कॉलेज आजच्या भाषेतलं सुरू झालं असतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या कॉलेजची स्थापना 26 ऑगस्ट 1945ला झाली. आणि मगाशी जसं मॅडमनी सांगितलं आणि प्राचार्य सरांच्या पण बोलण्यात आलं, इथूनच भांडारकर रस्त्यावरती जी आपली बालशिक्षण मंदिरची शाळा आहे त्या शाळेमध्ये हे महाविद्यालय सुरू झालं. पहिल्या वर्षी 77 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असं त्याच्यामध्ये लिहून आलेलं आहे. तर आता नवजात कॉलेजला भेट देणारे आपले त्यावेळेचे संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी एक अतिशय चांगलं भाषण केलं. त्यावेळेला आपल्या संस्थेचे अध्यक्ष होते, आत्ता जे संस्थान नाही आहे पण भोरचं त्यावेळेला संस्थान होतं, आणि त्या संस्थानचे जे पंत सचिव होते बाबासाहेब पंत सचिव, योगायोगानं त्यांचं नाव बाबासाहेब म्हणजे टोपण नाव बाबासाहेब होतं. त्यांनी आपल्या महाविद्यालयाला भेट दिली, अर्थातच त्या भांडारकर रोडच्या शाळेमध्ये, आणि त्यांनी अशी एक टिप्पणी केली. ते म्हणले की जशी अक्कलदाढ जरा वयाच्या उशिराच येत असते तसं संस्थेनं आजपर्यंत प्राथमिक शाळा चालवल्या, माध्यमिक शाळा चालवल्या, तसं स्वाभाविक ही वाढ आहे असं म्हणून त्यांनी टिप्पणी केली. आणि त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी आर्ट्स आणि सायन्स असं दोन्हीचं शिक्षण दिलं जातं आहे आणि एकूण समाजाच्या प्रगतीसाठी दोन्हींमध्ये समन्वय आवश्यक आहे. अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. परंतु या नवजात कॉलेजला भेट देणाऱ्यामध्ये कोण आहेत, तर योगानं काळाचा टप्पा मागे पुढे करून असं आपल्याला म्हटलं पाहिजे की आपल्याकडे 2 भावी राष्ट्रपती आणि एका माजी राष्ट्रपतींनी भेट दिली. लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे 45 साली आपलं कॉलेज स्थापन झालं आणि पुढच्या 2-3 वर्षामध्ये 48मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर झाकीर हुसेन हे आपले त्यावेळेचे दोन्ही नंतर राष्ट्रपती झाले, पण त्यांनी आपल्याला भेट दिली आहे. आणि एक माजी राष्ट्रपती म्हणजे मगाशी ज्या जीस्ट कन्व्हेन्शनचा उल्लेख झाला 2011मध्ये, त्या कन्व्हेन्शनमध्ये आपले भारताचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलाम यांनी याच मैदानावरती भाषण केलं, आपण अनेक जणांनी ऐकलं. तेव्हा अशा मोठ्या लोकांनी आपल्या कॉलेजला भेट दिली. आणि डॉक्टर मेघनाथ साहा जे एक अतिशय प्रसिद्ध शास्त्रज्ञ आपल्या देशामध्ये ओळखले जातात, त्यांनी पण आपल्या कॉलेजला भेट दिली. अशा मान्यवरांनी या कॉलेजला भेट दिली आहे. आता असं आहे की मराठीमध्ये आपण असं म्हणतो, जुन्या मराठीमध्ये, कारण इथे बरेच माझ्या तुलनेने तरुण लोक बसलेले आहेत, तर मराठीमध्ये असं म्हणतात की सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही.
तर संस्थेचे आपले जे लेखापरीक्षक आहेत त्यांनी 1944 ते 1950 अशा 6 वर्षांचा आणि 51 सालचं त्यांनी भाकीत केलं आहे, पण 50 सालपर्यंतचा हिशोब पूर्ण झाला आहे. आणि त्या हिशोबात असं लिहिलं की या 6 वर्षामध्ये 1944 साली संस्थेला 3,93,000 रुपयांचा तोटा होता आणि तोच साधारणपणे 1950मध्ये 11,34,000पर्यंत गेला. आता हे लाख आणि हजाराचे आकडे आज आपण किमान 10 किंवा 100नी गुणून लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते असं म्हटले की आता जर काही गोष्ट विलक्षण केली नाही तर हा 12 लाखापर्यंत तोटा पुढच्या वर्षी जाणार. मग चर्चा सुरू झाली आणि मग त्यावेळेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष होते जगन्नाथ महाराज पंडित. इतिहासामध्ये एका वेगळ्या घटनेच्या संदर्भात त्यांचं नाव नोंदलं गेलं आहे, पण ते आपल्या नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. आणि मग या नियामक मंडळात चर्चा झाली, व्यावहारिक बाजूने चर्चा झाली आणि नियामक मंडळाने असं ठरवलं की हे कॉलेज बंद करायचं. आणि मग आता कॉलेज बंद करायचं तर त्याचा ठराव यावा लागतो सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांच्या समोर. आणि 4 एप्रिल 1952ला सर्वसाधारण सभा जी आहे आपल्या सर्व सभासदांची ती भावे हायस्कूलमध्ये भरली आणि त्याच्यावरती बरीच चर्चा झाली. त्यावेळेचे आपले प्राचार्य आता जमदग्नी सर नाही, त्यावेळेचे भट सर प्राचार्य झालेले होते आणि भट सरांनी त्याचा सगळा लेखाजोखा मांडलेला होता आणि त्यांनी अशी विनंती केली होती सर्वसाधारण सभेला की कृपा करून तुम्ही आम्हाला संधी द्या 1 वर्षाची आणि आम्ही काहीतरी खटपट करू आणि ते करूया. मग सभेमध्ये खूप चर्चा झाली असणार, आपण अंदाज लावू शकतो. शेवटी त्या सभेमधले 3-4 सदस्य उठले आणि त्यांनी दुरुस्ती सुचवली त्या ठरावाला. नियामक मंडळाने ठराव आणला होता की हे कॉलेज लगेच बंद करावं 52 सालीच, पण यांनी सांगितलं की 1 वर्षाची मुदतवाढ द्यावी, म्हणजे जून 1953पर्यंत हे कॉलेज चालवावं. आणि त्यावेळेला आपले संस्थेचे जे सचिव होते गोविंद गणेश मालशे हे उठून उभे राहिले आणि ते म्हणाले की कॉलेजचा 15,000 रुपयाचा जो तोटा आहे तो कमी करण्याची जबाबदारी मी घेतो, मी वैयक्तिक हमी घेतो आणि मी स्वतः पदरमोड करून मी हे पैसे उभे करीन, असं आश्वासन त्यांनी सभेला दिलं. आणि मग ते कॉलेज सुरू राहिलं. मागच्या 15 आपल्या लॉ कॉलेजची सुरुवात झाली आणि त्याला आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक सर उपस्थित होते आणि ते बोलताना असं म्हणाले की मी सर्व संचालकांचा परिचय करून घेतला आणि त्याच्यात मला एक चांगली गोष्ट आढळली की सर्व संचालकांपैकी पेशानं राजकारणी कुणीही नाही, हे स्वतःचा उद्योग व्यवसाय सांभाळून शिक्षणाचं काम करणारी लोक आहेत. मी यासाठी तुमचं अभिनंदन करतो. आपल्या संस्थेचा जर इतिहास बघितला तर सगळं असंच आहे. 2 शिक्षक आहेत, एक क्रांतिकारक आहेत, त्यांनी आपल्या संस्थेची स्थापना केली आणि आपण आज त्याचे पाईक आहोत, आपण त्याचे वारसदार आहोत, त्यांचं कार्य पुढे नेणारे आहोत. त्यामुळे त्या मालशे सरांनी शब्द दिला आणि खरंच मॅडमने जसं वर्णन केलं तसं त्यांनी वैयक्तिक मालमत्ता गहाण टाकली आणि त्यांनी पैसे उभे केले. परंतु 53 सालानंतर मात्र कॉलेजनं हळूहळू बाळसं धरलं आपल्याला दिसतं. आता ज्यावेळेला बाळ जन्माला येतं ना त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये गुंतागुंतीच्या गोष्टी निर्माण होतात. तसं होतं की काय असं मला वाटलं. म्हणजे आपल्या कॉलेज सुरू झालं त्यावेळेला आपल्याला जागा नव्हती, म्हणजे इमारत पण आपल्याला नव्हती. मैदान होतं, 9 एकराचं मैदान 1932 सालीच घेतलं. मध्ये जरा काही ठिकाणी असं लोकांनी सांगितलं की हे कॉलेज ही जमीन दान केली, पण कृपा करून मी अतिशय नम्रतापूर्वक सांगतोय की 1932 साली त्यावेळेचे 19,000 रुपये विकत देऊ आपण ही जागा विकत घेतलेली, ही आपल्या मालकीची जागा. तर मी असं सांगत होतो की सुरुवातीच्या काळात अडचणी काय, तर मुंबई विद्यापीठ त्यावेळेला होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपल्या सगळ्यांना माहिती आहे आत्ताचं की ते 10 फेब्रुवारी 1949ला सुरू झालं, त्याच्या आधीची गोष्ट. तर मुंबई विद्यापीठानं असं सांगितलं होतं की 31 मे 1945ला तुम्ही पूर्तता करा, मग आम्ही तुम्हाला मान्यता देऊ. आता आपली सुरुवातच मुळी जून 1945ची आहे, त्यामुळं त्याच्या आधी महिनाभर पूर्ण करणं शक्य नव्हतं. त्यामुळं तिथं ती मान्यता रद्द करण्यात आली. मग परत आपल्या मंडळींनी खटपट केली, परत तात्पुरती मान्यता मिळाली आणि आता नेहमीसारखी मान्यता मिळेल असं वाटत असतानाच आता पुणे विद्यापीठ स्थापन होणार, अशा सगळ्या हालचाली सुरू झाल्या. आणि मग जो तिकडचं का इकडचं असं सगळ्यामध्ये काही काळ गेला आणि मग 1949पासून आपण पुणे विद्यापीठ तेव्हाचं आणि आत्ताचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आपण संलग्न झालो. अशा पद्धतीच्या अडचणी सुरुवातीच्या काळामध्ये येत गेल्या. आता एक गोष्ट अशी झाली की त्यावेळेला पुण्यामध्ये 3 कॉलेजेस होती साधारणपणे. एक डेक्कन कॉलेज होतं जे इंग्रजांनी सुरू केलेलं होतं, जे फर्ग्युसन कॉलेज होतं जे आपल्या सर्व भारतीयांनी सुरू केलं होतं. टिळक होते, आगरकर होते, अजून 2-3 नामजोशी वगैरे असे 4-5 जण त्याच्यामध्ये होते. आणि आता आपलं कॉलेज, असे साधारण 3 कॉलेज. तर पहिल्या 1-2 वर्षामध्ये मान्यतेची जरा गडबड झाल्यामुळे आपली 77ची संख्या कधी 160ला गेली, परत 150ला मागं गेली, असं झालं.
पण 5-6 वर्षात ज्यावेळेला पुणे विद्यापीठ स्थापन झालं त्यावेळेला फर्ग्युसन कॉलेजची संख्या कमी झाली. आकड्यामध्ये बघायला गेलं तर तुम्ही 60-70 विद्यार्थी कमी झालेत असं दिसेल तुम्हाला, परंतु ते टक्केवारीच्या भाषेमध्ये तुम्ही जर बोलायला लागला तर 25% विद्यार्थी कमी झाले असं आलं. याचाच अर्थ असा होतो की नवीन झालेल्या या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्स याच्याकडून समाजाच्या अतिशय अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांना प्रतिसाद देऊन म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी होत होती. आता विद्यार्थ्यांची गर्दी कुठे होते तर रवींद्रनाथ ठाकूर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गीतांजली या ग्रंथाला नोबेल पारितोषिक मिळालं वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु रवींद्रनाथांनी जे शिक्षणामध्ये मूलभूत चिंतन केलं आहे त्यामुळे रवींद्रनाथांचं जगातल्या 100 शिक्षण तज्ज्ञांमध्ये जे 4 भारतीय आहेत त्याच्यामध्ये रवींद्रनाथांचं एक नाव आहे. आणि रवींद्रनाथांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की इन द लास्ट वी मस्ट कन्क्लूड दॅट एज्युकेशन कॅनॉट बी इम्पार्टेड बाय एनी मेथड बट दॅट कॅन बी इम्पार्टेड बाय द टीचर्स अलोन. मी या ठिकाणी मुद्दाम थांबलो आहे. शिक्षक काय गुणवत्तेचे आहेत, शिक्षक काय तळमळीचे आहेत, शिक्षक काय कल्पक आहेत याच्याच आधारावरती सर्व ठिकाणी प्रवेश वाढतात किंवा हे नसलं तर कमी होतात. हे जगामध्ये सगळीकडे सत्य आहे. आपल्या इकडे संख्या वाढण्याचा अर्थ मी असा घेतो की आपल्या इकडे असे प्राध्यापक होते जे तळमळीनं शिकवत होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा या ठिकाणी येत होता. मग या प्राध्यापकांनी केवळ इथं शिकवायचं काम केलं का तर त्यांनी इथं शिकवायचं तर काम नक्कीच केलं, परंतु त्यांनी आपला ठसा राज्याच्या पातळीवर उमटवला, त्यांनी आपला ठसा देशाच्या पातळीवर उमटवला, त्यांनी आपला ठसा आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण उमटवला. मी 2-3 नावं आपल्याला वेगवेगळ्या संदर्भासाठी सांगतो. मराठी विभागाचे आपले त्यावेळेचे जे प्रमुख होते प्राध्यापक श्री के क्षीरसागर असं त्यांचं नाव, तर ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आले. आता त्यावेळेला निवडणूक होऊन ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे एखादा प्राध्यापक निवडणुकीच्या रिंगणात उतरतो, बुद्धिमत्ताच्या त्या सगळ्या खटपटीमध्ये आपलं सरसत्व श्रेष्ठ करतो आणि संमेलनाचा अध्यक्ष होतो, असे श्री के क्षीरसागर होते. दुसऱ्या बाजूला मराठी विभागाचे प्रभाकर ताम्हाणे सर होते. त्यांना युनेस्कोने देशादेशांमध्ये सांस्कृतिक आंतरसंबंध निर्माण झाले पाहिजेत अशा प्रकारची खटपट केली आणि त्या खटपटीमध्ये त्यांना परदेशी जायला त्यांना मिळालं. आणि अजून एक प्राध्यापक होते, ते नंतर आपले प्राचार्य देखील झाले, ते होते डी वाणी सर. त्या डी वाणी सरांना बॉटनीचे होते ते डी वाणी सरांना, त्यामुळं आर्ट्स आणि सायन्स असं दोन्हीकडची नावं येतात बोलण्यात आपण लक्ष देतो आहे. तर डी वाणी सरांना झेकोस्लोवाकियामधलं जे त्यांचं राजधानीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांना अध्यापन करायची संधी मिळाली, शिकायची संधी मिळाली आणि पुढच्या याची संधी मिळाली. आणि अजून एक विलक्षण गोष्ट, ही सगळ्या साधारण गोष्टी मी त्या सांगतो आहे ते 1959, 1962, 63 अशा 4-5 वर्षातल्या आहेत. हेमंत लिमये नावाचा आपला एक विद्यार्थी होता आणि त्यांना इंटरनॅशनल लेवलवरती कोलॅबरेशन म्हणून अमेरिकेमध्ये जायला संधी मिळाली. आता आपण 1962ची अमेरिका आणि आजची अमेरिका आणि आजचा भारत आणि तेव्हाची अमेरिका याची तुलना केली तर त्या काळात एखाद्या भारतीय विद्यार्थ्याला तो गुणी आहे म्हणून अमेरिकेमध्ये शिकण्यासाठी जाण्याची संधी, याचा अर्थ गुणवत्तेचा दर्जा काय याची आपण कल्पना करू शकतो किंवा हे आपण सगळेजण समजू शकतो. त्यामुळे अशा अर्थाने सगळ्या लोकांनी प्रयत्न करून या कॉलेजच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपापला ठसा उमटवला आणि विद्यार्थ्यांचे एका अर्थानं थवेच्या थवे या ठिकाणी यायला लागले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि याच दरम्यान कॉलेजवरती एक अतिशय गंभीर संकट उत्पन्न झालं. आत्ता आपण सुरुवातीला महाराष्ट्र गीत म्हटलं, त्याच्यामध्ये होतं की आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा. जसं आसमानी संकट असतं तसं आसमानी संकटच एका अर्थानं आपल्यावरती कोसळलं. ते म्हणजे इथं पुढे जे पानशेतचं धरण आहे ते पानशेतचं धरण फुटलं आणि 12 जुलै 1961ला आपण जिथं बसलो आहे तिथनं खाली साधारण 3-4 फुटापर्यंत पाणी होतं. तेव्हा आपण कल्पना केली 12 जुलै 1961ला आपण असं होतो तर पाण्यामध्ये असे आपल्याला पाय बुडवून मुठेचं काय दर्शन घेता आलं असतं किंवा स्पर्श झाला असता. आता खाली काय होतं त्यावेळेला, आज जी रचना आहे ती साधारणपणे तीच खाली त्यावेळेला होती. ते म्हणजे आज तळमजलेलं आपले भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा आहे आणि आज आपलं ग्रंथालय आहे, तेच होतं. हे सगळं पाण्यामध्ये बुडालं, सर्व नासधूस झाली आणि साधारणपणे अंदाज लावलेला आहे 3-3.5 लाखाचं संस्थेचं नुकसान झालं. हे अतिशय गंभीर आणि जीवघेणं संकट असं होतं कॉलेजवरती, परंतु आपण खचलो नाही. आपल्याला मदतही मिळाली. म्हणजे त्यावेळेचे आपल्या ग्रंथालयामध्ये आपण आता लक्षाधीश आहोत, 1 लाखापेक्षा आपल्याकडे जास्त, आता 1.25 लाख पण ओलांडून गेलो असो आपण. पण त्यावेळेला कॉलेजमध्ये 1100 पुस्तकं होती, त्यातली बहुतेक सगळी पाण्यामध्ये बुडाली, माती झाली. पण त्यांनी काहीतरी खटपट केली आणि 600 पुस्तकांवरची माती काढण्यात यश आलं, अशा प्रकारची नोंद आपल्याला इतिहासात सापडते. आपल्याला साधारणपणे 60,000 रुपये अनुदान स्वरूपात
सरकारकडून आणखीन 2-3 संस्थांकडून मिळाले, परंतु उरलेले जवळपास 2.5 लाखाचे सगळी रक्कम जी आहे ती संस्थेच्या मंडळींनी उभी केली असं लक्षात आलं पाहिजे. आता दरम्यान जाता जाता 45 साली कॉलेज सुरू जरी झालं असलं तरी आपण मेन बिल्डिंगमध्ये आलो ते 1955मध्ये आलो. 54मध्ये साधारण बांधकाम सुरू झालं, 55मध्ये मेन बिल्डिंग आली आणि जे आत्ता वर्णन केलं आहे ते वर्णन आपल्या संस्थेचे जे माजी सचिव आहेत डॉक्टर गावडे सरांचं, गावडे सरांनी एक लेख लिहिला आहे 50 वर्ष झाली, त्याच्यामधलं ते वर्णन आहे. आणि एक अजून वेगळा उल्लेख मला त्याच्यामध्ये सापडला. त्यांनी असं लिहिलं की आज कारंज जिथं आहे तिथं छोटासा तलाव होता आणि तिथं प्रतिबिंब पाहते ती इमारत, अशा प्रकारचं काव्यात्मक वर्णन केलं आहे असं ते होतं. तर 55 साली साधारणपणे हा एल सेक्शन म्हणजे आत्ताचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ही सेक्शन आणि प्राचार्य आणि या सगळ्या मंडळींची केबिन असं साधारण तो एल सेक्शन झाला आहे. आपण हा जो बसलो आहे त्याच्या खालीमध्ये ग्रंथालय आणि वर्ग हे साधारणपणे 1961-62ला सुरू झालेले आहेत. त्याच सुमाराला आपल्या अतिशय एक महत्त्वाच्या गोष्टीचं बांधकाम झालं जी आज काळाच्या पडद्याआड गेली, ज्याच्या अनेक आठवणी भोसले सरांच्याकडे, ते म्हणजे स्टेडियम आणि आणखीन बाकीच्या सगळ्या लोकांच्या. तर ते स्टेडियम साधारणपणे 1961-62ला बांधण्याचं आलं. आणि एक फोटो मी बघितला 2020 साली आपण ज्यावेळेला प्रदर्शन भरवलं होतं त्यावेळेला त्या प्रदर्शनामध्ये आपले त्यावेळेचे जे प्राचार्य होते जमद अग्नी, तर जुन्या लोकांना माहिती आहे जमद अग्नी म्हणजे एखादा माणूस असा संतापी जसा असतो ना तसेच ते होते, आडनावाला जागणारच त्यांचा स्वभाव होता असं लिहिलं आहे. म्हणजे मी काय त्यांना भेटायची संधी अजिबात मला मिळणारच नव्हती कारण माझा जन्म उशिरा झाला. तर जमद अग्नी सर ती पाटी वाहून तिथं काम करतात असा एक फोटो आहे. म्हणजे श्रमाचं महत्त्व केवळ शब्दात न सांगायचं नाही, ते प्रत्यक्ष कृतीत न दाखवायचं हे आचरण करणारे प्राचार्य होते. आणि प्राचार्यांची नामावली जर पाहिली आपण नंतर पुढच्या वेळेला, आता तुम्ही गेल्यानंतर हे करा, उगले सरांना विनंती करा की सर 1-2 मिनटं मी तर थांबतो, तुम्ही तो सगळा फलक बघा आणि तुमच्या लक्षात असेल की 15 वर्ष जमद अग्नी सर या कॉलेजचे प्राचार्य होते 1962 ते 1977. त्यामुळं हे कॉलेज जमद अग्नी सरांचं कॉलेज या नावाने ओळखलेलं जात होतं. आणि जमद अग्नी सर जसे कडक होते तसे विलक्षण कल्पनावान देखील होते. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कॉलेजमध्ये घडवून आणायच्या, वेगवेगळ्या मोठ्या लोकांना कॉलेजमध्ये बोलवायचं, अशा प्रकारचा एक विलक्षण उपक्रम त्यांनी यामध्ये केला. अशी आपली ती पॅव्हेलियनची इमारत होती. नंतर दरम्यानच्या काळात 1962ला असेंब्ली हॉल 1961 साली सुरू झाला आणि 62 किंवा 63ला तो पूर्ण झाला. त्यावेळेला गरवारेंचं आणि MESचं नातं जुळलेलं नव्हतं, परंतु त्यावेळेला ते सभागृह झालं. त्याच्यानंतर केव्हा तरी ट्युटोरियल बिल्डिंगचा पहिला मजला झाला आणि मग क्रमाने झाली. 1995मध्ये आपली जी न्यू एज्युकेशनल बिल्डिंग आपण म्हणतो, ज्या ठिकाणी आज इलेक्ट्रॉनिक्सचं डिपार्टमेंट आहे, मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट आहे, ती झाली. त्याच्यानंतर 2019-20मध्ये आपण सर्क्युलर बिल्डिंग जी मध्ये झाली होती त्याच्यामध्ये पार्किंग होतं सुरुवातीला. पुणे हे सायकलिंगचं शहर ओळखलं जात होतं, आता तो इतिहास झाला. तिथं पार्किंग होतं, त्याच्या ठिकाणी ह्या 50-60च्या दशकामध्ये त्या ठिकाणी पहिली इमारत एक तळमजल्याची झाली आणि मग वरती एक मजला आला. आता कॉलेजचं एक अभिन्न अंग असतं ते म्हणजे महाविद्यालयाला वसतिगृह असणं अपेक्षित आहे. आणि त्यावेळी शिक्षणाच्या सुविधा पुण्या मुंबईसारख्या शहरातच होत्या, कुठे सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक अशा ठराविक ठिकाणी होत्या. तेव्हा बाहेरगावचे विद्यार्थी यायचे, त्यांची राहायची सोय करायची. तर ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे की 45 साली 2 बंगले आपण भाड्यानं घेतले जवळचेच. एक नाव ठकार आहे आणि दुसरं नाव भाव्यांचं आहे. आता हे समोरचे भावे आहेत का पलीकडं पण ते क्रीडा महर्षी भावे, त्यांचं पण एक घर पलीकडे ते आहे, हे तर सांगता येत नाही, पण त्यांचं घर आपण भाड्यानं घेतलं. पण कॉलेजच्या कमिटीला ज्यावेळेला भेट दिली जाते ॲफिलिएशनसाठी वगैरे त्यावेळेला सगळे पॅरामीटर्स आपल्या सगळ्यांना माहिती, हॉस्टेल बांधा असं सुरू झालं. आणि साधारणपणे 1957मध्ये बांधकाम सुरू झालं आणि 58मध्ये 2 इमारती सुरू झाल्या. आता विद्यार्थ्यांचा सहभाग कॉलेजमध्ये घेण्याची पण पद्धत आपल्याकडे पहिल्यापासून आहे. 58 सालच्या प्राचार्यांनी एक त्यावेळेला स्पर्धा घेतली आणि त्यांनी स्पर्धा अशी घेतली की आपल्या वसतिगृहाच्या इमारतींना नाव देण्याची तुम्ही स्पर्धा होती आणि 2 विद्यार्थ्यांची नावं त्याच्यामध्ये देण्यात आली. एक PS पाटील असं नाव येतं आणि एक लक्ष्मी असं नाव आहे, त्यांचं आडनाव नाही आहे ग्रंथामध्ये. या दोघांनी दिलं आणि पहिल्या 2 आपल्या इमारती झाल्या ते म्हणजे विनय विहार आणि वनिता विहार. पण फक्त एक गफलत अशी होते की आजचं वनिता विहार म्हणजे 1958चं वनिता विहार नाही. ओके, ते नंतरचं आहे, ते आजचं विद्याविहार ते त्यावेळेचं कदाचित वनिता विहार आहे. आणि मग ती नावं दिली आणि विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला आणि मग त्या काळात गमतीजमतीच्या गोष्टी घडायच्या. गमतीजमतीच्या गोष्टी कशा घडायच्या तर मुलींची संख्या तुलनेने शिक्षणात कमी होती. आता आपण बऱ्यापैकी पुढे आलो एक देश म्हणून, समाज म्हणून.
परंतु मुलींची व्यवस्था त्यावेळेला आत्ता जिथं विनय विहार आहे, ऑफिस आहे हॉस्टेलचं वगैरे, तिथे राहायच्या मुली. तिथं आज देखील दरवाजा आहे, त्याला भक्कम कडी कुलुपाची सोय आतनं बाहेरनं दोन्हीकडे. त्यामुळे खाली मुली राहायच्या, वरती पहिल्या मजल्यावरती रेक्टर राहायचे आणि मुलं राहायची. आता आजची कम्युनिकेशन सिस्टीम सोपी आहे, मोबाईलवरनं इकडे तिकडे पाठवायचं. त्याच्यानंतर काय झोमॅटोवरती ऑर्डर द्यायची वगैरे, स्विगीवरती. तर त्यावेळेला हे काही नसताना त्यावेळची इफेक्टिव्ह सिस्टीम अशी होती की दोरी आणि त्याला बांधलेली पिशवी, बरोबर कळायचं. आता हे किती कडेकोट पहाऱ्यामध्ये कळायला पाहिजे याचं एक मी तुम्हाला वर्णन सांगतो. जस्टिस R.M. बापट आपले माजी विद्यार्थी आहेत, नंतर आंध्र प्रदेश हायकोर्टचे ते न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाले. तर त्यांनी आठवण अशी सांगितली की त्या काळामध्ये आत्ताचं जिथे विनय विहार आहे तिथं गेट होतं, तिथं एक केबिन होती शिपायाची, आणि कॉलेजचे बसलेले तिथले सेवक त्यांच्याकडे शिट्टी असायची आणि त्यांचं काम असायचं प्राचार्यांची काय म्हणायचं, ज्याला हल्ली आपण सोपं समजायला मराठीत स्टँडिंग इन्स्ट्रक्शन म्हणतो, ती स्टँडिंग इन्स्ट्रक्शन होती. मुलगा मुलीशी बोलता दिसला की शिट्टी वाजायची. आता सर मी आज असा विचार करतो की उगले सरांच्या जर समजा मनात आलंच तर एक ऑटोमॅटिक मशीन लावावं लागेल, तर एका माणसाच्यानं ते होणार नाही. तर एवढ्या सगळ्या कडेकोट बंदोबस्तातनं आता अमक्या मुलीनं घरून फराळाचा डबा आणलेला आहे की तमक्या मुलांनी आणला, हे कसं कळत असेल बरं? बघा, आता आपण प्राध्यापक मंडळी विद्यार्थ्यांच्या लक्ष ठेवतो, पण ते बरोबर करतात. ते म्हणाले की आमची इफेक्टिव्ह सिस्टीम होती, दोरी आणि त्याला बांधलेली पिशवी, ती पिशवी खाली यायची, त्याच्यामध्ये जे काय फराळाचं असेल ते वरती जायचं, वरचं खाली यायचं, असं बिनबोबाट आमचं चालायचं. अशा प्रकारचे ते सगळे लोक करायचे. आणि किती खटपटी लोक होते. याच काळातली गोष्ट आहे 55-56ची. आपले एक माजी विद्यार्थी, 2-3 नावं मला त्याच्यातली माहिती आहेत आणि एकाशी मी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून पण प्रसंग ऐकला. त्यावेळेला इथलं चित्र अतिशय भीतीदायक होतं. 55-56चं भीतीदायक असं होतं की ओंकारेश्वरावरती त्यावेळेला दहनभूमी होती आणि ती साधारणपणे नुकतीच त्या सुमारास इथं वैकुंठावरती आलेली होती आणि आज जेवढी झाडी झाडोर आहे तसं नव्हतं. त्यामुळे इथून हॉस्टेलमधनं असं वगैरे दिसायचं. आणि त्यावेळेला कॉमर्स कॉलेजची इमारत नव्हती, ती आपली 67-68मध्ये आली. प्रेतं जळताना दिसायची, असं भीतीदायक. पण आपले विद्यार्थी इतके कल्पक होते, तेव्हाचे पण आजचे पण. तर त्या कल्पक विद्यार्थ्यांनी असं केलं की इथेच शॉक लागून एक कावळा मरून पडला. ते म्हणाले आपल्या संस्कृतीत कावळ्याचं किती महत्त्व आहे, कावळा पिंडाला शिवल्याशिवाय मुक्ती मिळत वगैरे वगैरे, हे सगळं. ह्या कावळ्याचे पण अंत्यसंस्कार केले पाहिजे. केवढा गंभीर प्रसंग. मग एकदम ते सगळं शिस्तीमध्ये त्याची तिरडी बांधली, ते फडकं, मग ते मडकं, मग तो विद्यार्थी, मग ते रामनाम सत्य आहे, हे सगळं करत जाऊन त्याला नदीमध्ये त्याला अग्नी दिला. झालं की आता त्या वडाच्या झाडाखाली बसण्याची सोय जर आपण कमी केली सध्या, परंतु तुम्ही कल्पना करू शकता, कल्पनेनं तुम्ही हे दृश्य पहा. काय एकदम हॅपनिंग होतं की नाही कॉलेज. इतकं हॅपनिंग होतं की आचार्य अत्रेंनी त्याच्यावरती अग्रलेख लिहिला मराठा दैनिकामध्ये, आपले माजी विद्यार्थी आणि सगळ्या ह्याच्यात. आणि मग एकदम प्राचार्य मंडळींनी बोलवून घेतलं आणि त्यातला जो तिरडीचं पुढे जे शिंक धरलेलं असतं ना, ते धरलेला विद्यार्थ्याची माझी भेट झाली. आता ते वयाने ज्येष्ठ आहेत, आपल्याशी संबंधित, मी नाव मुद्दाम सांगत नाही, पण मी त्यांच्या तोंडून पण एकदा ऐकलं. ते जरा उंचीनं लहान आहेत, त्यामुळे त्याला धरे पकड हे मडकं असं करून त्याला उभं केलं, त्याचं मुंडण वगैरे केलं हे सगळं. आणि प्राचार्यांनी बोलवलं. आता प्राचार्य काय करतील बघा, उगले सर आपली अडचणी तेव्हापासून आहे, देसरडा सर कमी असल्या तरी तिकडे पण अडचणी आहेत. पण मग आता शेवटी कुठेतरी उदार भूमिका घ्यावी लागते. आणि मग हे जे पुढं शिंक धरलेले विद्यार्थी होते त्यांचे मामा आले, मग समजूत घातली वगैरे वगैरे, आणि पण कॉलेजमध्ये प्रवेश झाला. असे खटपटी विद्यार्थी होते. आता हे सांगितल्यानंतर मी मुद्दाम एक दुसरा चांगला पण प्रसंग सांगतो, नाहीतर असं वाटेल की कॉलेजचे विद्यार्थी म्हणजे असं वाटायला नको. तर दुसरा पण असा प्रसंग आहे की 1988-89चं हे वर्ष आहे. आपण जरा एकदम झपाट्याने पुढं आलो, पण मुद्द्यासाठी मी जरा ते घेतलं. तर विद्यार्थ्यांच्यामध्ये कल्पना आली. त्याच्यातले एक विद्यार्थी आपल्याकडे येतात, बऱ्यापैकी नेहमी येतात. नाव काही जणांना माहिती असेल, मी सांगितलं तरी त्यांचं नाव लिहिलं आहे तिथे. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कल्पना आली की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आजचं आपलं अस्तित्व आहे, आजचा आपला धर्म आहे, आजची आपली संस्कृती आहे, आजची आपली भाषा आहे, त्या शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा इथे बसवला पाहिजे. हे विद्यार्थ्यांच्या मनात आलं, त्यांना कोणी सांगितलं नाही. मग त्या विद्यार्थ्यांनी वर्गणी केली, खटपट केली. आता त्याच्यातले सगळे बारकावे आपण थोडं जाण्याचे कारण नाही आहे, परंतु त्या सगळ्यांनी ती खटपट केली. आणि त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे असणारे मुख्यमंत्री शरद पवार साहेब त्या कार्यक्रमाला आले, आणि योगायोगानं ते पण आपले बारामतीच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. तर विद्यार्थ्यांनी अशा चांगल्या गोष्टी तेव्हापासून पण केल्यात, आज देखील करतात. त्यामुळे जगामध्ये हे सारखं असतं, अशा पद्धतीचं होतं. आता या सगळ्या कालावधीमध्ये
आबासाहेब गरवारेंचा आणि आपल्या संस्थेचा संबंध साधारणपणे 68-69 नंतर क्रमाक्रमाने येत गेला. मग एकूण संस्था ती कशी चालते, त्याचा व्यवहार कसा, हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आबासाहेब गरवारेंच्याबद्दल एक व्हॉट्सॲपवरती लेख फिरतो, तो बहुतेक सगळा सत्य आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी मोठा व्यवसाय उभी केला आणि ते शोधत होते की अशी एखादी संस्था की जिथेमध्ये खरं चांगलं काम होतं आणि त्याला आपण काही ना काही भरीव आर्थिक मदत करावी आणि संस्थेलाही आवश्यकता होती. मगाशी मी सांगितलं तसे खर्चाचे आकडे वाढत होते पण उत्पन्नाचे वाढत नाहीत. ही समस्या तेव्हापासूनही आहे आणि आज देखील कमी अधिक प्रमाणात आहे. आणि जाता जाता मी एक वेगळा उल्लेख करून सांगतो की आपण जे मयेसो गीत म्हणतो ते रामभाऊ डिंबळे हे आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी, इथले माजी प्राध्यापक, आणि त्यांनी एक विलक्षण वाक्य मला सांगितलं. पटेल नाही पटेल तुम्ही विचार करा, पण ते असं म्हणले की चांगल्या संस्थांना निधीची कमतरता भासलीच पाहिजे, असं ते म्हटले. धडपड करतात, नवीन कल्पना सुचतात, नवीन गोष्टी होतात. तर आबासाहेब गरवारेंचा आपला संबंध आला आणि 1972मध्ये आबासाहेब गरवारेंनी आपल्याला देणगी दिली. या कॉलेजसाठी म्हणून साधारण 5,51,000 रुपयाची देणगी दिली. पुन्हा मी म्हटलं तसं गुणिले 10 किंवा गुणिले 100 करायचं. आणि नंतर पुढच्या वर्षी गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स तोपर्यंत झालं होतं 67ला, त्याला 2,51,000ची देणगी दिली आणि म्हणून आपल्या या तिन्ही जी शाखांची नावं आहेत आपण ते केली. आता पैसे देतात सगळे विद्यार्थी, पण त्याच्यातला मला भावलेला प्रसंग वेगळाच आहे. आबासाहेब गरवारेंचा स्मृतिग्रंथ आपल्याकडे आहे, मॅडमने त्याचं डिजिटायझेशन केलं असेल, त्याच्यामध्ये लिहिलं आहे. तो जो कार्यक्रम झाला ना त्याला हे पती पत्नी जोडीनं आलेत, आबासाहेब गरवारे आणि विमलाबाई गरवारे हे दोघंही आलेत. त्यावेळेला किती 8-10 वर्ग असतील साधारण आपले. त्या प्रत्येक वर्गामध्ये ते दोघं नवरा बायको जोडीनं गेलेत. एक छोटी त्यांची नायलॉनची पिशवी, त्याच्यामध्ये एक छोटासा लाडू, आणि हे दोघं पती पत्नी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्याला तो लाडू देतात की आज एका चांगल्या कामाशी आमचं नाव जोडलं गेलं पाहिजे. आता मोठ्या माणसांचं मोठेपण हे कशात असतं हे लक्षात घेऊया. कॉमर्स कॉलेजमध्ये आता ते वाक्य समोर लिहिलं आहे का नाही मला आठवत नाही, पण तू कॉमर्स कॉलेजमध्ये अतिशय योग्य वाक्य लिहिलं आहे. तिथं असं लिहिलं आहे की विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू इट डिफरंटली. आबासाहेब गरवारेंसारखे दानशूर व्यक्ती सगळीकडेच आहेत हो, आज देखील आहे. पण हे जे हल्लीच्या भाषेत आपण म्हणतो, मराठीत समजायला सोपं तसं ह्युमन टच, तेवढ्या मोठ्या उद्योगपतीला ज्यांचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती, त्या उद्योगपती वेळ काढतो आपल्या सगळ्या कार्यक्रमातला आणि विद्यार्थ्यांना लाडूंचं वाटप करतो. ही किती विलक्षण घटना आहे हे आपण लक्षात घेऊया. 72 साल अजून एका वेगळ्या कारणासाठी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. ते म्हणजे गमतीनं मी असं म्हणतो की माझा दुष्काळातला जन्म आहे, पण त्याच्यासाठी असलं तरी एक विलक्षण अशी घटना मी ऐकली. असेंब्ली हॉल त्यावेळेला झालेला होता, तिन्ही इमारती होत्या आणि ग्रामीण भागातले अतिशय गरजू विद्यार्थी आपल्याकडे यायचे. आज देखील मोठ्या प्रमाणात आपण ते करतो. त्याच्यातला एक तो विद्यार्थी होता, खानदेशमधला विद्यार्थी होता. नाव सांगितलं की बऱ्याच सगळ्यांना लक्षात येईल. त्यांचं नाव, आजचं नाव डॉक्टर गंगाधर शिरुडे, क्षिप्र मंडळीचे सचिव होते आणि आता बालाजी युनिव्हर्सिटीचे ते प्रेसिडेंट वगैरे आहेत. ते त्यावेळेला वसतिगृहात राहायचे आणि गावाकडे जायची सोयच नव्हती, कारण गावाकडे गेलं म्हणजे उपासमार, म्हणून ही मुलं सुट्टीत घरी गेलीच नाहीत. मग त्यावेळच्या प्राध्यापकांना कोणीही सांगितलं नाही, प्राचार्यांनी काय नोटीस काढली नाही, अध्यक्षांनी सांगितलं नाही. प्राचार्यांनी स्वतःचे जे काही 5, 25, 50, 100 ते काय त्या काळाच्या प्रमाणे पैसे केले आणि आम्ही इथं सगळ्या गरजू विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करतो. इथं असेंब्ली हॉल जो पाडला गेला तो नाही, त्याच्या आधी एकूण सपाट होता, अशा पंक्ती बसून तिथं जेवणं व्हायची. गंगाधर शिरोडे सर मला असं म्हणाले की पहिल्या दिवशी मला जेवणच गेलं नाही. जेवण कोणत्या प्रसंगी जात नाही माणसाला, अत्यंत दुःखाच्या किंवा अत्यंत आनंदाच्या प्रसंगी जेवण जात नाही. माझ्या दृष्टीनं हा इतका भावनिक क्षण होता की माझे शिक्षक मला अतिशय प्रेमाने वाढतात. हे मानवी मूल्य जपणार आपलं महाविद्यालय आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कमी अधिक प्रमाणात आज देखील करतो, परंतु हे मानवी मूल्य जपणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि अतिशय महत्त्वाची. असं या 72च्या दुष्काळामध्ये अशा 2 विलक्षण गोष्टी घडल्या. आबासाहेब गरवारेंशी आपलं नाव जोडलं गेलं आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी आपल्या कॉलेजला 2-3 वेळाला भेट दिल्याचे उल्लेख आपल्याकडे आहेत. मग आपला रौप्य महोत्सव झालेला होता त्याला, आणि नामकरणाच्या समारंभाला सुद्धा यशवंतराव चव्हाणांनी आपल्या महाविद्यालयाला भेट दिली. असं करत करत 1975 साली महाराष्ट्रामध्ये नाही, एकूण देशभरामध्ये कोठारी आयोग जो होता त्यांच्या शिफारसी स्वीकारल्या गेल्या आणि आज जी रचना आता संपत चालली आहे 10+2+3, त्यातला +2चा स्तर त्यावेळेला निर्माण केला. आधीचे लोक होते ते 11वी मॅट्रिकवाले होते, आम्ही आता SSC बोर्डवाले आहोत. तर
ते +2 मग पुण्यासारख्या शहरामध्ये आणि अनेक ठिकाणी असं कनिष्ठ महाविद्यालय सुरू झालं. आणि मग त्यावेळेला जमदग्नी सर प्राचार्य होते, ते नंतर एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवरती सर निवडून आलेले आहेत. आणि त्यांनी एक टिपण तयार केलं आहे. 77 साली फी वाढ केली, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि एक विद्यार्थी तर आपल्या अगदी केंद्रीय पातळीवरती राहून चमकून आलेले विद्यार्थी आहेत. अगदी इथं झोपून लोटांगण आंदोलन वगैरे वगैरे केलं. कसं काय कॉलेज एवढं फी वाढवतं, दुप्पट फी वाढवली सर वगैरे वगैरे असं विचारलं. तर जमदग्नी सरांनी आपल्या वार्षिक सभेसाठी एक टिपण तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये जे मुद्दे तेव्हा होते तेच आज आहेत. अनुदान वेळेवर मिळत नाही, मिळालं तरी आपल्याला खर्च करावा लागतो, त्याचं व्याज सरकार देत नाही, जागा भरल्या जात नाही वगैरे वगैरे सगळी कारणं दिली आहेत. आणि मग ती फी वाढ केली. परंतु जमदग्नी सरांनी आपली भूमिका ठामपणे ठेवून त्याप्रमाणे फी वाढ करण्याचा सगळा प्रस्ताव केला. अशा सगळ्या काळातनं एक स्थित्यंतर एकूणच महाराष्ट्रामध्ये झालं. आणि महाराष्ट्राचं वेगळेपण जे आहे ते आपल्याला साधारण महाराष्ट्रात राहून कळत नाही. विशेषतः जर आपण उत्तर भारतात गेलो तर महाराष्ट्राचं वेगळेपण आपल्या लक्षात असं येतं की उत्तर भारतामध्ये शिक्षण ही सर्वार्थानं सरकारची जबाबदारी मानली गेली इतिहासामध्ये. त्यामुळे आपल्यासारख्या 100, 150, 200 वर्षाच्या संस्था तिथं अगदी हातावर बोटावर मोजण्या इतक्या आहेत. परंतु आपल्या पुण्यामध्येच हाताची बोटं कमी पडतील इतक्या 100 वर्षाच्या संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत. त्यामुळं नंतरच्या काळामध्ये क्रमाक्रमानं सरकारची धोरणं बदलत गेली. मग विना अनुदान विभाग सुरू झाला, अनुदान कमी झालं आणि क्रमाक्रमानं आपल्या कॉलेजच्या विभागांची वाटचाल सुरू होत गेली. आणि क्रमाक्रमाने आज आपण अशा स्थितीला आहोत की आपल्याकडे साधारणपणे सिनियर कॉलेजचं जर चित्र लक्षात घ्यायचं झालं तर साधारणपणे ग्रँडचे विद्यार्थी आणि नॉन ग्रँडचे विद्यार्थी जवळपास सारखे, थोडासा फरक असेल, मला आत्ता एक्झॅक्ट आकडा माहीत नाही, पण जवळपास सारखे आहेत. आणि साधारणपणे एवढेच विद्यार्थी आपले आहेत. अगदी ढोबळमानानं सांगायचं झालं तर आज 6000 विद्यार्थी आपल्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे आहेत. 77 विद्यार्थी 1945 साली आणि आज रोजी साधारणपणे 6000 विद्यार्थी. असा आपला प्रवास आहे, हा वेगवेगळ्या माध्यमातून झाला. परंतु मी म्हटलं तसं काही शिक्षकांनी या सगळ्या प्रवासाला एक जे वेगळं जिवंतपण दिलं ना, अशाचे प्रसंग मला आठवतात. आता इथं बांधकाम सुरू झालं आहे, सगळे आवाज येतात आणि प्राचार्यांच्याकडे तक्रार करणं आपण स्वाभाविक आहे, सर शिकवलेलं आवाज जात नाही वगैरे वगैरे अशी तक्रार करणं. तर आपल्या फिजिक्स विभागामध्ये एक प्राध्यापक होते, त्यांचं नाव होतं PL काळे सर. ते पूर्ण शुभ्र पांढरा ड्रेस घालायचे, अगदी मृत्यूपर्यंत त्यांनी घातलेला होता. पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट असं त्यांचं, तेव्हा पांढरे काळे असे ते होते. तर ते संस्थेचे आजीव सभासद होते. आणि त्यावेळेला खेडकर, जयंतराव खेडकर हे नंतर SP कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे HOD झाले. तर ते विद्यार्थी होते, हॉस्टेलला राहायला होते. त्यांनी सांगितलं की त्यावेळेला हे जे CG 48, 49 ह्या सगळ्या इमारती होत्या आणि वरच्या इमारतीचं काम सुरू होतं आणि वरनं ती ठाकटोक चालायची. आणि त्यावेळेला काळे सर आम्हाला शिकवायचे आणि काळे सर असं म्हणायचे की एक शिक्षक म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून मला वर्गात शांतता हवी आहे, परंतु मी आजीव सभासद देखील आहे, त्यामुळे संस्थेच्या प्रगतीचा पण मला विचार करावा लागतो. त्यामुळे हे मध्ये ठकठकीत विश्रांती मिळाली की मी सांगत राहीन, तोपर्यंत तुम्ही हे फळ्यावरचं लिहून घ्या. असं करून त्याच्यामध्ये त्यांनी मार्ग काढलेला असे काळे सर होते. त्याच्यानंतर मला अजून एक मानवी मूल्य जपणारी घटना मी ऐकली आणि ती घटना ज्यांनी सांगितली त्यावेळेला सुद्धा त्यांच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहत होत्या. त्यांना आपण बरेच जण ओळखतो. त्यांचं नाव डॉक्टर सतिंदर कौल. डॉक्टर सतिंदर कौल आपल्याच माजी विद्यार्थी, त्या ॲथलीट होत्या. अगदी धावण्याच्या स्पर्धेमध्ये वगैरे त्यांनी भाग घेतलेला होता. आणि मग एका स्पर्धेला त्या जाऊन आल्या आणि स्पर्धेला त्यांचा क्रमांक आला नाही. आणि मग त्याच्या सरांनी विचारलं, आठवले म्हणून सर होते, गणिताचे होते. आठवले सरांनी विचारलं, अगं सतिंदर, तुझा नंबर आला नाही, इथं कॉलेजमध्ये तर एवढी जोरात धावते आणि तिथं का तू धावली नाहीस? तसं त्यांनी असं सांगितलं की सर, ती मॅच जी होती ती दुसऱ्या मैदानावर होती, जे बाकीचे होते त्यांना सगळेजण चीअरअप करत होते, मला चीअरअप करायला कुणीही नव्हतं. पुढची स्पर्धा आली. आठवले सरांनी विचारलं, सतिंदर आता कधी आहे तुझी स्पर्धा? अमक्या दिवशी, अमक्या तारखेला, अमक्या ठिकाणी. बरं. स्पर्धा सुरू झाली. निम्मा ट्रॅक सतिंदर कौल पळत गेल्या आणि त्यांच्या लक्षात असं आलं की शेजारी ट्रॅकच्या बाहेरून आठवले सर धावत आहेत 50चे 55. अगं सतिंदर जोरात पळ, सतिंदर जोरात पळ, सतिंदर ब्रावो. आणि त्या स्पर्धेमध्ये सतिंदर कौल यांना बक्षीस मिळालं. आठवले सरांना प्राचार्यांनी सांगितलं होतं का, तुमची आज ड्युटी तिकडं लावलेली आहे, असं ड्युटी लावली, अशी ड्युटी लावली. पण माझ्या विद्यार्थिनीची प्रगती झाली पाहिजे, ही करिक्युलममधली प्रगती आहे का? नाही. आज आपण इंटिग्रेटेड विचार करतो, पण सोडून द्या. परंतु या तळमळीचे प्राध्यापक या ठिकाणी होते, अशा आठवले सरांची मला आठवण येते. त्याच्यानंतर असे अनेक लोकांचं मला नाव घेता येईल, परंतु वेळेच्या अभावी मी काही सर्वांची नावं घेऊ शकत नाही.
एक प्रसंग आपण सगळ्यांनी म्हणजे बरेच जणांनी ऐकला, जे जण 2020ला सभागृह होतं त्या सभागृहामध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात जे सगळेजण होते त्यांनी हा प्रसंग ऐकलेला आहे. असाच FY मधला विद्यार्थी बसला आहे पॅव्हेलियनमध्ये. आज जे समोर पार्किंगमध्ये बसून करतात आणि काल परवापर्यंत वडाच्या झाडाखाली बसून करायचे असे सगळे उद्योग, त्याच्यात काही फार फरक पडलेला नाही. असाच एक विद्यार्थी तिथे पॅव्हेलियनमध्ये बसलेला होता. ही गोष्ट असेल 2001-2ची. त्यावेळेला इनामदार सर आपले प्राचार्य झाले. इनामदार सरांचं वैशिष्ट्य असं आहे की औंधच्या शाळेतले ते प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी चिठ्ठी घेऊन आले मुख्याध्यापकांची आणि जमदग्नी सरांनी प्राचार्य असताना त्यांनी त्यांना प्रवेश दिला आणि मग इनामदार सर आपल्याकडे त्या काळचं PD FY वगैरे वगैरे करत आपल्या इथं प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. संस्थेच्या नियामक मंडळाचे देखील सदस्य होते. आजीव सभासद म्हणून जे सदस्य असतात ते होतात. आणि आणखीन एक वेगळी इनामदार सरांची ओळख अशी की ते मुख्यमंत्र्यांचे वर्गमित्र होते. म्हणजे विलासराव देशमुखांचे ते वर्गमित्र होते. तर इनामदार सर प्राचार्य होते आणि मग ते जाता जाता इनामदार सर फेऱ्या मारायचे. आपण बघितलं आहे, जुन्या लोकांनी हे सगळं बघितलं आहे. आणि फेऱ्या मारताना विचारलं, अरे का रे इथं बसलास, कोण तू? सर मी लांजेकर. का बरं इथं बसलास? नाही सर आत्ता तास नाही. मग जा ना ग्रंथालयात जरा वाच पुस्तकं. सर ग्रंथालयात प्रवेश देत नाहीत. कोण देत नाहीत? चल. असं करून ते ग्रंथालयात घेऊन आले. त्या लांजेकरला तिथं पुस्तकांचा जो नाद लागला, तो लांजेकर आज महाराष्ट्रातला चित्रपटसृष्टीतला मराठीतला आघाडीचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. इनामदार सरांना सांगावं लागलं नाही. हे अशाच गोष्टी इथं घडत आल्यात आणि म्हणून मग विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ओढा वाढत जातो आणि क्रमाक्रमाने संस्थेचा विकास होत गेला आणि आज आपण 6000 विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचलो. आता इतक्या वर्षाच्या 80 वर्षाच्या वाटचालीनंतर वळून पाहताना अशा अनेक गोष्टी सांगता येतील, अनेक गोष्टी राहून पण जातील, अनेक गोष्टी मला माहिती पण नसतील. परंतु एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. तो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षण देण्याची प्रक्रिया किंवा शिक्षण घडण्याची प्रक्रिया जी आहे ती केवळ शिक्षकांच्यामुळे होते असं कृपा करून आपण कुणीही समजू नये. विशेषतः प्रशासकीय बंधू भगिनींना माझं अतिशय मनापासून सांगणं आहे की विद्यार्थी शिकतात ना, हे सगळे तुमच्याकडे बघून पण शिकतात. तुम्ही जो जिव्हाळा त्यांना लावता ना त्याच्यातनं शिकतात. आता आमच्या लॅबमध्ये मी येण्याआधीपासून जे लॅबचे असिस्टंट अटेंडंट असतात त्यांना मामा म्हणण्याची पद्धत आहे आणि मला ती खूप आवडते. मामाचं भाचरांवर प्रेम असतंच, त्यामुळे सगळ्या मामांना आणि मामी म्हणायचं का मावशी म्हणायचं हा जरा नंतरचा मुद्दा सोडू आपण. पण या सगळ्या मामा आणि मावशींना मला असं सांगायचं आहे की तुम्ही पण त्यांच्यावरती लक्ष ठेवत असता आणि गरजेप्रमाणे तुम्ही पण वागत असता. असे पण अनेक प्रसंग आपण सांगितले. मला वाटतं फिजिक्समध्ये पवार होते, नंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला वगैरे वगैरे ते. तर असे या मामांचं या मावशींचं देखील शिक्षणामधलं योगदान महत्त्वाचं आहे, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. पण या 80व्या वर्षाच्या निमित्तानं आज जसा वर्धापन दिन आहे ना तसा तो आपण संकल्प दिन पण केला पाहिजे असं मला वाटतं. आपण संकल्प केला पाहिजे आणि तो संकल्प काय आहे तर मगाशी ज्या दिनांकाचा उल्लेख केला त्याच्यातलं मी वाक्य मुद्दाम लिहून आणलं आहे. 5 नोव्हेंबर 1947ला आपल्या संस्थेचे त्यावेळेचे माननीय अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष म्हणजे आज भूषणजी ज्या जागेवरती आहेत तिथे ते भोरचे राजेसाहेब होते, पंत सचिव. त्यांनी कॉलेजला भेट दिली आणि मगाशी मी सांगितलं की जसे अक्कलदाड उशिरा येते तसं कॉलेज देखील उशिरा सुरू झाला असं केलं. पण त्यांनी पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, मूळ वाक्य इंग्रजीमधलं आहे त्यावेळेला इंग्रजीमधनं कारभार चालायचा. वाक्यातला थोडा भाग मी केला आहे, एडिट केला आहे, पण वाक्य मूळ तसंच आहे. सोसायटी विल डू टुवर्ड्स इन्क्लुडिंग द राईट व्ह्यू पॉईंट अँड करेक्ट लोकस स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन इन द माइंड्स ऑफ यंगर जनरेशन. करेक्ट व्ह्यू पॉईंट अँड लोकस स्टँडर्ड इन द माइंड्स ऑफ यंगर जनरेशन. पुढचं वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. 47 साल आहे, 5 नोव्हेंबर आहे, भारत स्वतंत्र झाला आहे. आता पुढचं वाक्य आहे का, ऑन द यंगर जनरेशन ऑन हुज शोल्डर्स रेस्ट्स द जायंट टास्क ऑफ रेजिंग द इंटेलेक्च्युअल स्टँडर्ड ऑफ द न्यू इंडिपेंडंट नेशन इंडिया. जे नवस्वतंत्र भारत देशाचं राष्ट्र आहे त्या राष्ट्राची बौद्धिक पातळी उंचावण्याचं काम ज्या युवांच्या खांद्यावरती आहे त्यांना सशक्त करण्याचं आपलं काम आहे. आता हे वाक्य उच्चारल्याला देखील 78 वर्ष होऊन गेली. या 78 वर्षानंतर आम्ही आज संकल्प असा केला पाहिजे की हे देशाचं नाव जे उंचवायचं आहे ना ते निःसंशयपणे आपण देशामध्ये उंचावलेलंच आहे, पण ते आज आपल्याला जगाच्या पातळीवरती उंचवायचं आहे. भारताचं नाव पुन्हा एकदा जगामध्ये आदरानं सन्मानानं घेतलं पाहिजे. जगामध्ये अनेक राष्ट्रांची नावं आदराने सन्मानाने घेतात,
काही जण आदरयुक्त भीतीने घेतात, काही जण भीतीयुक्त आदराने घेतात. परंतु भारताचं नाव कशाने घेतलं पाहिजे, तर भारताच्या ठायी असणारी करुणा, भारताच्या ठायी असणारी बंधुता, भारताच्या ठायी असणारा विश्वकल्याणाचा जो विचार आहे ना, त्या विचारांसाठी जगामध्ये भारताचं नाव झालं पाहिजे. आणि म्हणून मग त्या पंत सचिवांनी जे भाषणामध्ये म्हटलं की आर्ट्स आणि सायन्सचा संगम याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी असा आहे की शास्त्र तुमच्या भावनेला कसोटी देईल, पण कला तुमच्या जगण्याला मूल्य देईल. त्यामुळे आजच्या दिनाच्या निमित्तानं आपण एवढाच संकल्प करायला पाहिजे की या परंपरेचे आम्ही वारसदार आहोत. अगदी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि ज्यांची नावं मी आज घेतली आणि ज्यांची नावं मी काही कारणानं घेऊ शकलो नाही किंवा घेतली नाहीत, अशा सगळ्यांच्या परंपरेचे आम्ही वारसदार आहोत. ते वारसदार अधिक चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी आम्ही चांगली खटपट करू, असा एक आपण सगळ्यांनी संकल्प करावा, ही आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.